हॅलो अँड वेलकम बॅक आय टी आय स्टुडंट्स. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सच्या सिरीजमध्ये. या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण मटेरियल सायन्स हा चॅप्टर सुरुवात केलेला, ज्यामध्ये आपण धातूचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म पाहिले. त्यांना आपण मेटल्स असं म्हणलेलं आहे इंग्लिशमध्ये. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की इंट्रोडक्शन ऑफ आयर्न अँड कास्ट आयर्न. पहिला आहे फेरस मेटल्स. फेरस मेटल म्हणजे काय तर लोह धातू. मेटल्स विच कंटेन आयर्न ॲज अ मेजर कंटेंट आर कॉल्ड फेरस मेटल. असे मेटल्स किंवा धातू ज्यामध्ये लोखंड हा मुख्य घटक असतो त्यांना आपण काय म्हणणार आहे, फेरस मेटल्स. फेरस मेटल्स ऑफ डिफरंट प्रॉपर्टीज आर यूज्ड फॉर व्हेरियस पर्पज. आता प्रत्येक धातूमध्ये लोखंडाचं प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये असतं किंवा ते मिक्स केलेलं असतं. अशा प्रकारे धातूंचा उपयोग आहे तो वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. इंट्रोडक्शन ऑफ आयर्न, कास्ट आयर्न अँड रॉट आयर्न अँड स्टील. आता हे सर्व काय आहेत तर आयर्न, कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील हे सर्व लोखंडाचे प्रकार आहेत. आता लोखंड कशा प्रकारे बनतं ते आपल्याला कुठे मिळतं ते पाहूया आपण. द फेरस मेटल्स अँड अलॉयज यूज्ड कॉमनली आर. पहिला आहे पिग आयर्न, नेक्स्ट आहे कास्ट आयर्न, रॉट आयर्न, स्टील अँड अलॉय ऑफ स्टील. पिग आयर्न जो आहे तो लोखंडाचा सर्वात पहिला प्रकार आहे. याच्यापासून कास्ट आयर्न बनते, कास्ट आयर्नपासून रॉट आयर्न बनते, रॉट आयर्नपासून आपण स्टील बनवतो. नेक्स्ट, डिफरंट प्रोसेसेस आर यूज्ड टू प्रोड्यूस आयर्न अँड स्टील. आता आयर्न आणि स्टील बनवायला कोणकोणत्या प्रोसेस वापरतात ते पाहूया. पहिला आहे पिग आयर्न. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या ठिकाणी सांगितलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कशा प्रकारे बनवणे त्याची प्रोसेस सांगितली आहे पूर्ण. Pig iron is obtained by the chemical reduction of iron ore. This process of reduction of the iron ore to pig iron is known as smelting. Iron ore. आता आयर्न ओर म्हणजे काय तर आयर्न ओर म्हणजे आहे लोह खनिज किंवा आपल्याला खनिमधून जे लोखंड मिळणार आहे त्याला म्हणणार आहे आपण आयर्न ओर. त्याचं रूपांतर पिग आयर्नमध्ये करणे याला काय म्हणणार आहे आपण, स्मेल्टिंग ही प्रक्रिया म्हणणार आहे. हा प्रश्न पेपरला MCQ मध्ये विचारला जातो. द मेन रॉ मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिग आयर्न. आता पिग आयर्न बनवण्यासाठी आपल्याला काही मटेरियल लागतात. ते कोणते आहेत? पहिला आहे आयर्न ओर म्हणजे लोह खनिज, नेक्स्ट आहे कोक व तिसरा आहे फ्लक्स. कोक आणि फ्लक्स काय ते आपण पुढे पाहूया. पहिला दिलेला आहे आयर्न ओर लोह खनिज. द चीफ आयर्न ओर यूज्ड आर. आता हे लोह खनिज जे आहे ते आपल्याला कशा प्रकारे मिळतं तर मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाइट आणि कार्बोनाइट यांच्या खाणीमध्ये आपल्याला लोह खनिज हे मिळतं. दीज ओर्स कंटेन आयर्न इन डिफरंट प्रपोर्शन्स अँड आर नॅचरली अवेलेबल. बरं, आता या खाणीमध्ये ज्या मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाइट आणि कार्बोनाइट या 4 प्रकारच्या खाणी आहेत, या खाणींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये लोखंडाचं खनिज हे मिळत असतं. आणि हे कसं आहे, नॅचरली अवेलेबल आहे. म्हणजेच काय, नैसर्गिकरित्या खाणीमध्ये लोखंड अवेलेबल आहे. पण ते कसं असतं, अशुद्ध स्वरूपामध्ये असतं. नेक्स्ट, कोक. कोक इज द फ्युएल यूज्ड टू गिव्ह द नेसेसरी हीट टू कॅरी ऑन द रिड्युसिंग ॲक्शन. आता कोक जो आहे हा मटेरियलचा उपयोग काय केला जातो, आपण फ्युएल म्हणून वापर करतो. त्याच्यामुळे रिड्युसिंग ॲक्शन आहे ते फास्ट होते. द कार्बन फ्रॉम द कोक इन द फॉर्म ऑफ कार्बन मोनॉक्साईड कंबाईन्स विथ द आयर्न ओर टू रिड्यूस इट टू आयर्न. बरं, आता जे लोह खनिज आहे त्या लोह खनिजाबरोबर कोकमधील कार्बन मोनॉक्साईड आहे जो एकत्र होतो हिटिंग प्रक्रियेमध्ये व त्यापासून आपल्याला आयर्न हे मिळतं. फ्लक्स. फ्लक्सचा उपयोग काय आहे, दिस इज द मिनरल सबस्टन्स चार्ज्ड इन टू ब्लास्ट फर्नेस टू लोअर द मेल्टिंग पॉईंट ऑफ द ओर. आता फ्लक्स जे मटेरियल आहे किंवा हे मिनरल जे आहे याचा उपयोग काय करतो आपण, ब्लास्ट फर्नेसमध्ये करतो. कशासाठी, लोअर द मेल्टिंग पॉईंट ऑफ द ओर. खनिजाचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे वितळण बिंदू जो आहे तो कमी करण्यासाठी करतो. याचा अर्थ काय होतो या ठिकाणी की फ्लक्स जो आहे आपण मिक्स केल्यानंतर ओरमध्ये किंवा हिटिंग स्मेल्टिंग प्रक्रियेमध्ये त्यावेळी होतं काय, ओर जे आहे किंवा खनिज आहे ते खनिज लवकर वितळण्यासाठी कमीत कमी तापमानाला वितळण्यासाठी आपण फ्लक्स मिक्स करत आहे, ज्याच्यामुळे त्याचं मेल्टिंग तापमान जे आहे, ज्या तापमानाला
फ्लक्स ओअर वितळणार आहे त्यापेक्षा आधीच्या तापमानाला म्हणजे लवकरच ते ओअर वितळते. अँड इट कंबाईन्स विथ द नॉन मेटॅलिक पोर्शन ऑफ द ओअर टू फॉर्म अ मोल्टन स्लॅग. आणि त्यामुळे होतं काय तर त्यातले अशुद्ध मटेरियल जे आहे ते एकत्र होऊन मोल्टन स्लॅगच्या स्वरूपामध्ये मळीप्रमाणे ते जमा होतं. लाइमस्टोन इज द मोस्ट कॉमनली यूज्ड फ्लक्स इन द ब्लास्ट फर्नेस. बरं, आता या ठिकाणी ब्लास्ट फर्नेसमध्ये लाइमस्टोन नावाचं मटेरियल जे आहे हे फ्लक्स म्हणून वापरलं जातं. हा प्रश्न MCQ मधून पेपरला येणार आहे. प्रॉपर्टीज अँड यूज ऑफ पिग आयर्न. आता पिग आयर्न आहे त्याचा उपयोग काय. आता या ठिकाणी आयर्न ओर, कोक आणि फ्लक्स या सर्वांचे एकत्रित मिश्रण केले, त्याला हिटिंग केले, त्यामध्ये आपण कोकचा वापर केला, फ्लक्सचा वापर केला. फ्लक्सचा वापर केल्यामुळे जे मोल्टन स्लॅगच्या स्वरूपामध्ये जे अशुद्ध आहे मटेरियल ते बाजूला येतं, तुम्हाला मिळणार आहे ते शुद्ध आयर्न मिळत आहे किंवा पिग आयर्न मिळत आहे. पिग आयर्न इज देअरफॉर रिफाइन्ड अँड रिमेल्टेड अँड यूज्ड टू प्रोड्यूस अदर व्हेरायटीज ऑफ आयर्न अँड स्टील. आता पिग आयर्न जे आहे ते पुन्हा वितळवलं जातं व त्याच्यापासून अधिक व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आयर्न आणि स्टील बनवले जातात. नेक्स्ट आहे कास्ट आयर्न. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय आहे ते पाहूया. द पिग आयर्न विच इज टॅप्ड फ्रॉम द ब्लास्ट फर्नेस इज द क्रूड फॉर्म ऑफ रॉ मटेरियल फॉर द क्युपोला अँड शुड बी फर्दर रिफाइंड फॉर मेकिंग कास्टिंग्स. पिग आयर्न जे आता आपण मिळवलं सुरुवातीला आयर्न ओरपासून लोह खनिजापासून आपण मिळवलं ते पिग आयर्न. पण त्या पिग आयर्नचा उपयोग काय होतो. आता पिग आयर्नचा उपयोग कास्ट आयर्न तयार करण्यासाठी केला जातो. त्या ठिकाणी क्युपोला ही काय आहे फर्नेसचा प्रकार आहे जो ब्लास्ट फर्नेसपेक्षा छोटा असतो. धिस रिफायनिंग इज कॅरीड आउट इन द क्युपोला फर्नेस विच इज अ स्मॉल फॉर्म ऑफ ब्लास्ट फर्नेस. आता आपण पाहिलंच की क्युपोला फर्नेस जी आहे किंवा भट्टी जी आहे ती ब्लास्ट फर्नेसपेक्षा लहान भट्टी आहे. जनरली क्युपोलाज आर नॉट वर्कड कंटिन्युअसली लाईक ब्लास्ट फर्नेस बट आर रन ओनली अँड व्हेन रिक्वायर्ड. बरं, आता ब्लास्ट फर्नेस जी आहे ती मोठी भट्टी आहे हे लक्षात आलं आपल्याला व क्युपोला जी आहे ती लहान भट्टी आहे. नेक्स्ट कास्ट आयर्न्स प्रकार. कास्ट आयर्न इज अन अलॉय ऑफ आयर्न, कार्बन अँड सिलिकॉन. पर कास्ट आयर्न जो आहे तो अलॉय आहे. अलॉयचा अर्थ काय होतो. अलॉय म्हणजे मिश्र धातू. ऑफ कशाचा आयर्न, कार्बन आणि सिलिकॉन. आयर्न, कार्बन आणि सिलिकॉनचा मिश्र धातू म्हणजेच काय आहे कास्ट आयर्न आहे. द कार्बन कंटेंट रेंजेस फ्रॉम 2 to 4% आणि याच्यामधील कार्बनचं प्रमाण जे आहे ते 2 ते 4% आहे. टाइप्स ऑफ कास्ट आयर्न. कास्ट आयर्नचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहूया. कास्ट आयर्नचा पहिला प्रकार आहे ग्रे कास्ट आयर्न, दुसरा प्रकार आहे व्हाईट कास्ट आयर्न, तिसरा प्रकार आहे मॅलिएबल कास्ट आयर्न आणि चौथा प्रकार आहे नोड्युलर कास्ट आयर्न. ग्रे कास्ट आयर्न काय आहे ते पाहूया. दिस इज वाइडली यूज्ड फॉर द कास्टिंग ऑफ ग्रे कास्ट आयर्न. दिस इज वाइडली यूज्ड फॉर द कास्टिंग ऑफ मशिनरी पार्ट अँड कॅन बी मशीन्ड इझिली. बरं, आता मशिनरीचे कास्टिंग किंवा ओतीव काम करून जे आपण मटेरियल बनवतो किंवा एखादा पार्ट बनवतो त्यासाठी आपण ओतीव काम करायला कास्ट आयर्नचा वापर करणार आहे व याच्यावर मशीनिंग प्रक्रिया जी आहे ती इझी होते, लवकरात लवकर होते. आता ओतीव काम करून आपण काय बनवणार आहे. मशीन बेस, टेबल्स, स्लाइड वेज आर मेड ऑफ कास्ट आयर्न बिकॉज इट्स डायमेन्शनली स्टेबल आफ्टर अ पिरियड ऑफ एजिंग. बरं, आता ओतीव काम केल्यानंतर म्हणजेच काय कास्ट आयर्न आपण वितळवून पुन्हा त्याला एका मोल्डमध्ये ओतला तर ते आहे तसा आकार घेतो व स्टेबल राहतो, तो आकार पुन्हा बदलत नाही. बिकॉज ऑफ इट्स ग्राफाइट कंटेंट कास्ट आयर्न प्रोव्हाइड्स अँड एक्सलंट बेअरिंग अँड स्लायडिंग सरफेस. बरं, आता कास्ट आयर्नमध्ये ग्राफाइट जो कंटेंट मिक्स आहे त्यामुळे काय होतं की या मटेरियलवरती स्लायडिंग सरफेस म्हणजे घसरता पृष्ठभाग जो आहे तो चांगल्या प्रकारे तयार होतो. याचं उदाहरण आहे की आपण CNC किंवा लेथ मशीन ज्या आहेत त्या लेथ मशीनसाठी आपण मॅक्सिमम ग्रे कास्ट आयर्नचा वापर केला जातो बेड करण्यासाठी तयार. द मेल्टिंग पॉईंट इज लोअर दॅन द ऑफ स्टील अँड ॲज ग्रे कास्ट आयर्न
possess good fluidity, intricate casting can be made. मेल्टिंग पॉईंट हा जो आहे तो स्टीलपेक्षा फार कमी आहे आणि तसेच याची फ्लुइडिटी काय आहे, जास्त आहे. इंट्रिकेट कास्टिंग कॅन बी मेड. त्यामुळे काय होते, मटेरियलची फ्लुइडिटी जास्त चांगली असल्यामुळे त्याचं कास्टिंग जे आहे ते एकसारखं व योग्य प्रकारे तयार होतं आहे. ग्रे कास्ट आयर्न इज वाइडली यूज्ड फॉर मशीन टूल्स बिकॉज ऑफ इट्स ॲबिलिटी टू रिड्यूस व्हायब्रेशन अँड मिनिमाइज टूल चॅटर. बरं, ग्रे कास्ट आयर्न जे मटेरियल आहे ह्याचा वापर केल्यामुळे मशीनमध्ये जे व्हायब्रेशन येतं ते व्हायब्रेशन या ठिकाणी कमी होतं. ओके, व टूल्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे तयार होतात. ग्रे कास्ट आयर्न व्हेन नॉट अलॉइड इज क्वाईट ब्रिटल अँड हॅज रिलेटिव्हली लो टेन्साईल स्ट्रेंथ. ग्रे कास्ट आयर्नचं जर अलॉय बनवलं नसेल किंवा मिश्र धातू बनवला नसेल तर तो कसा असणार आहे, ब्रिटल असणार आहे, म्हणजे ठिसूळ असतो. तसेच अँड हॅज रिलेटिव्ह लो टेन्साईल स्ट्रेंथ, व या मटेरियलची टेन्शन घ्यायची कॅपॅसिटी जी आहे ती कमी असते. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, एखादं असं मटेरियल जे टेन्शन घेऊ शकतं. ड्यू टू धिस रिझन इट इज नॉट यूज्ड फॉर मेकिंग कंपोनंट सब्जेक्टेड टू हाय स्ट्रेस ऑर इम्पॅक्ट लोड. म्हणून याच कारणामुळे ग्रे कास्ट आयर्नपासून कोणत्याही प्रकारचा हाय स्ट्रेस किंवा इम्पॅक्ट लोड घेणारं मटेरियल आहे ते उपकरण बनवलं जात नाही. ग्रे कास्ट आयर्न इज ऑफन अलॉइड विथ निकेल, क्रोमियम, वॅनेडियम और कॉपर टू मेक इट टफ. ग्रे कास्ट आयर्नचे मटेरियल जे आहे ते निकेल, क्रोमियम, वॅनेडियम आणि कॉपर यांच्याशी एकत्रित करून बनवलं जातं जेणेकरून ते टफ असेल. ग्रे कास्ट आयर्न इज वेल्डेबल बट द बेस मेटल नीड्स प्रीहीटिंग. आता ग्रे कास्ट आयर्न जे मटेरियल आहे ते वेल्डेबल आहे, म्हणजेच आपण याला वेल्डिंग करू शकतो. बट द बेस मेटल नीड्स प्रीहीटिंग. पण वेल्डिंग करण्याआधी ग्रे कास्ट आयर्न ज्याच्याबरोबर वेल्डिंग करणार आहे ते दुसरं मटेरियल आहे ते हीट केलं पाहिजे. म्हणजेच काय, प्रीहीट. वापरण्याआधी किंवा वेल्डिंग करण्याआधी त्याला गरम करणं गरजेचं आहे, त्याशिवाय ग्रे कास्ट आयर्नचे वेल्डिंग होणार नाही. नेक्स्ट आहे व्हाईट कास्ट आयर्न. दिस इज व्हेरी हार्ड अँड इज व्हेरी डिफिकल्ट टू मशीन and for this reason it is used in components which should be abrasion resistant. पुन्हा एकदा लक्ष द्या. व्हाईट कास्ट आयर्न, दिस इज व्हेरी हार्ड अँड इज व्हेरी डिफिकल्ट टू मशीन अँड फॉर दिस रिझन इट इज युज्ड टू कंपोनंट्स विच शुड बी ॲब्रेजन रेजिस्टंट. आता हे मटेरियल जे आहे ते ग्रे कास्ट आयर्नपेक्षा वेगळं आहे. पहिला होता ग्रे कास्ट आयर्न, आता आहे तो आहे व्हाईट कास्ट आयर्न. हे मटेरियल जे आहे ते हार्ड आहे आणि मशनिंग क्रिया करायला डिफिकल्ट आहे, याच्यावर मशनिंग लवकर होत नाही. म्हणूनच अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते ॲब्रेजन रेजिस्टंट म्हणून, ज्या ठिकाणी घर्षणाचा भाग जास्त आहे किंवा एखाद्या वस्तूची झीज जास्त होणार आहे अशा ठिकाणी हे मटेरियल वापरलं जातं. व्हाईट कास्ट आयर्न इज प्रोड्युस्ड बाय लोअरिंग द सिलिकॉन कंटेंट अँड बाय रॅपिड कुलिंग. व्हाईट कास्ट आयर्न जे आहे ते रॅपिड कुलिंग आणि त्याच्यातलं सिलिकॉनचं प्रमाण जे आहे ते कमी करून बनवले जाते. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं की कास्ट आयर्न जो प्रकार आहे तो आयर्न, कार्बन आणि सिलिकॉन यांचा मिक्स बनवलेला असतो. आता या ठिकाणी काय केलं आपण, सिलिकॉनचा कंटेंट प्रमाण जो आहे तो कमी केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, व्हाईट कास्ट आयर्न मिळणार आहे. तसेच व्हाईट कास्ट आयर्न इज प्रोड्युस्ड बाय लोअरिंग सिलिकॉन कंटेंट. आता आपण मगाशी पाहिलं तसंच व्हेन कूल्ड इन दिस मॅनर इट इज कॉल्ड चिल्ड कास्ट आयर्न. बरं, आता या ठिकाणी आपण त्या मटेरियलला रॅपिड कुलिंग करतो. रॅपिड कुलिंग म्हणजे काय, अतिशय शीघ्र, लवकरात लवकर त्याला थंड करणे. यामुळेच काय म्हणतो याला आपण चिल्ड कास्ट आयर्न देखील असे बोलले जाते. MCQमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की व्हाईट कास्ट आयर्नला किंवा चिल्ड कास्ट आयर्न म्हणजे काय. ऑप्शनमध्ये आपलं उत्तर असणार आहे व्हाईट कास्ट आयर्न. व्हाईट कास्ट आयर्न कॅनॉट बी वेल्डेड. ग्रे कास्ट आयर्नला आपण वेल्डिंग करू शकतो, व्हाईट कास्ट आयर्नला वेल्डिंग करू शकत नाही. नेक्स्ट पुढचा प्रकार आहे मेलिएबल कास्ट आयर्न. मेलिएबल कास्ट आयर्न हॅज increased ductility, tensile strength and toughness when compared with grey cast iron. आता हे जे मटेरियल आहे ते ग्रे कास्ट आयर्नपेक्षा चांगलं आहे. कशा प्रकारे, ह्याची डक्टिलिटी वाढलेली आहे, टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे
आणि टफनेस देखील जास्त आहे. मॅलेबल कास्ट आयर्न इज प्रोड्यूस्ड फ्रॉम व्हाईट कास्ट आयर्न बाय अ प्रोलॉंग्ड हीट ट्रीटमेंट प्रोसेस लास्टिंग फॉर अबाउट 30 hours. मॅलेबल कास्ट आयर्न जे आहे ते ग्रे कास्ट व्हाईट कास्ट आयर्नपासून बनवतो आपण. व्हाईट कास्ट आयर्न या मटेरियलला प्रोलॉंग्ड हीट ट्रीटमेंट म्हणजेच अतिशय जास्त वेळ हिटिंग केलं जातं, जे गरम केलं जातं. किती वेळ? 30 तास, मॅक्सिमम 30 तासापर्यंत याला हीट करून गरम करून आपल्याला व्हाईट कास्ट आयर्नपासून मिळतं आहे, ते आहे मॅलेबल कास्ट आयर्न. नेक्स्ट आहे नोड्युलर कास्ट आयर्न. दिस इज व्हेरी सिमिलर टू मॅलेबल कास्ट आयर्न बट दिस इज प्रोड्युस्ड विदाउट एनी हीट ट्रीटमेंट. वर सेम प्रोसेस सांगितलं आहे, फक्त या ठिकाणी मॅलेबल कास्ट आयर्नमध्ये आपण व्हाईट कास्ट आयर्नला हिटिंग करतो, या ठिकाणी हिटिंग केलं जात नाही आहे. नोड्युलर कास्ट आयर्न इज ऑल्सो नोन ॲज नोड्युलर आयर्न किंवा डक्टाईल आयर्न किंवा स्फिरॉइडल ग्राफाईट आयर्न. नोड्युलर कास्ट आयर्नचे नावं कोणते कोणते आहेत? डक्टाईल आयर्न, स्फिरॉइडल आयर्न आणि ग्राफाईट आयर्न. दिस हॅज गुड मशनॅबिलिटी, कास्टॅबिलिटी, रेजिस्टन्स टू वेअर, लो मेल्टिंग पॉईंट अँड हार्डनेस. या मटेरियलची प्रॉपर्टी काय आहे? हे मटेरियल आहे त्याला चांगल्या प्रकारे मशनिंग करता येतं, कास्टिंग चांगल्या प्रकारे होते याचं, रेजिस्टन्स टू विअर, लवकर हे झिजत नाही आहे, लो मेल्टिंग पॉईंट अँड हार्डनेस. तसेच या मटेरियलचा वितरण बिंदू जो आहे तो कमी आहे आणि हार्डनेस देखील जास्त आहे. मॅलेबल अँड नोड्युलर कास्टिंग आर यूज्ड फॉर मशीन पार्ट्स व्हेअर देअर इज हायर टेन्साईल स्ट्रेस अँड मॉडरेट इम्पॅक्ट लोडिंग. बरं, आता हे नोड्युलर कास्ट मॅलेबल कास्ट आयर्न आणि नोड्युलर कास्ट आयर्न वापरलं पण जातं तर मशीन पार्ट्समध्ये वापरलं जाते ज्या ठिकाणी हायर टेन्साईल स्ट्रेस, ज्या ठिकाणी टेन्शन लोड जो आहे तो जास्त आहे आणि मॉडरेट इम्पॅक्ट लोडिंग व काही प्रमाणात इम्पॅक्ट म्हणजे आघात, अचानकपणे होणारा. जसं की आपण हातोड्यानं मटेरियलवरती हॅमरिंग करतो, त्या प्रोसेसला काय म्हणणार आहे? इम्पॅक्ट, अचानकपणे झालेला आघात. दीज कास्टिंग आर लेस एक्सपेन्सिव्ह अँड आर अल्टरनेटिव्ह टू स्टील कास्टिंग. आता हे जे कास्टिंग आहे किंवा हे जी ओतण्याची प्रक्रिया जी आहे गरम करून, हे कास्टिंग प्रकार जो आहे तो स्टीलच्या खर्चापेक्षा स्वस्त आहे. नेक्स्ट आहे रॉट आयर्न मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. रॉट आयर्न इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न. रॉट आयर्न जो आहे तो लोखंडाचा प्युरेस्ट, अतिशय शुद्ध भाग किंवा प्रकार आहे. द ॲनालिसिस ऑफ रॉट आयर्न शोज ॲज मच ॲज 99.9% ऑफ आयर्न. बरं, याच्यामध्ये आता 99.9% जो काय आहे पूर्णपणे शुद्ध आयर्न आहे. व्हेन हीटेड रॉट आयर्न डज नॉट मेल्ट. बरं, आता या ठिकाणी जर आपण या रॉट आयर्नला गरम केलं, हीट केलं तर ते मेल्ट होत नाही, वितळत नाही. बट ओनली बिकम्स पेस्ट्री अँड इन धिस फॉर्म इट कॅन बी फोर्स्ड टू एनी शेप. त्याला गरम केल्यानंतर हे मटेरियल वितळत नाही आहे, पण त्याचा आकार जो आहे तो बदलतो. पेस्ट्री म्हणजेच जसं की आपले टूथपेस्ट आहे त्या प्रकारे तो होतो, जेणेकरून प्लास्टिक स्टेटमध्ये याचा आकार जातो व तुम्ही त्याला पाहिजे तसं बदल करू शकता त्या आकारामध्ये. नेक्स्ट त्याची फिगर दिलेली आहे या ठिकाणी. नेक्स्ट आहे मॉडर्न मेथड्स यूज्ड टू प्रोड्यूस रॉट आयर्न इन लार्ज क्वांटिटीज आर द. पुडिंग प्रोसेस आणि ॲस्टन और बायर्स प्रोसेस या प्रक्रियेचा वापर करून आपण रॉट आयर्न आहे ते बनवतो. रॉट आयर्न बनवण्याची प्रक्रिया काय आहे? पुडिंग प्रोसेस आणि ॲस्टन बायर प्रोसेस. या MCQसाठी हे आपल्याला विचारलं जाईल. ह्या दोन प्रक्रियेचं नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे स्टील. दिस इज प्युअर आयर्न, कार्बन कंटेंट इज मोर. बरं, स्टील जो आहे तो रॉट आयर्नपेक्षाही अतिशय शुद्ध आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण? स्टील. दिस इज प्युअर आयर्न, कार्बन कंटेंट इज मोर. बरं, याच्यामध्ये काय असतो?
कार्बनचा कंटेंट जो आहे तो जास्त आहे. ड्यू टू एक्सेसिव्ह कार्बन इट इज हार्डर अँड टफर. कार्बनच्या जास्त प्रमाणामुळे स्टीलमधील हे मटेरियल आहे ते हार्ड आणि टफ बनते आहे. कार्बन कंटेंट इज फ्रॉम 0.15 टू 1.5%. तर ते किती आहे कार्बन कंटेंट, तर ते आहे 0.15 ते 1.5%. बिसाइड्स देअर आर अदर इम्प्युरिटीज लाईक सल्फर, फॉस्फरस एक्सेट्रा. तरी देखील स्टीलमध्ये सल्फर आणि फॉस्फरस सारख्या इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्धता आढळते आणि ती आपण सेपरेट करू शकत नाही. दिस इज हार्डन्ड अँड टेम्पर्ड बाय हिटिंग इट टू अ डेफिनाइट टेम्परेचर अँड कूलिंग इट इन ऑइल ऑर वॉटर. बरं, आता ह्या मटेरियलला हार्डनिंग आणि टेम्परिंग करण्यासाठी गरम करून पुन्हा ऑइलमध्ये किंवा वॉटरमध्ये थंड केलं जातं, त्यामुळे त्याची टेम्परिंग प्रक्रिया पूर्ण होते. द फॉलोइंग मेथड्स आर ॲडॉप्टेड फॉर मेकिंग डिफरंट टाईप्स ऑफ स्टील. स्टील बनवण्यासाठी पुढील 4 प्रक्रियांचा उपयोग होतो. नेक्स्ट पहिली प्रक्रिया आहे सिमेंटेशन प्रोसेस, दुसरी आहे क्रुसिबल प्रोसेस, तिसरी आहे बेसिमर प्रोसेस, चौथी आहे ओपन हर्थ प्रोसेस, 5वी प्रोसेस आहे इलेक्ट्रोथर्मो प्रोसेस व 6वी प्रोसेस आहे हाय फ्रिक्वेन्सी प्रोसेस. ओके, नेक्स्ट पाहूया आता पुढे आपण टाइप्स ऑफ स्टील. आतापर्यंत आपण स्टील आहे काय ते पाहिलं, जो रॉट आयर्नपेक्षा अतिशय प्युअर प्रकारचे लोखंड आहे. त्याचे प्रकार आहेत, पहिला आहे प्लेन स्टील, दुसरा आहे अलॉय स्टील. प्लेन स्टील म्हणजे काय, इन धिस कार्बन अँड आयर्न आर मिक्स्ड. प्लेन स्टीलमध्ये फक्त कार्बन आणि आयर्न आहे ते मिक्स असते. अकॉर्डिंग टू द पर्सेंटेज ऑफ कार्बन प्लेन स्टील आर क्लासिफाईड ॲज. स्टीलमधील कार्बनच्या प्रमाणावरून प्लेन स्टीलचे आणखी काही प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. पहिला आहे लो कार्बन स्टील, दुसरा आहे मीडियम कार्बन स्टील व तिसरा आहे हाय कार्बन स्टील. पहिला प्रकार आहे लो कार्बन स्टील. इट इज ऑल्सो कॉल्ड माइल्ड स्टील. याला काय म्हणणार आहे आपण, माइल्ड स्टील देखील म्हणतो. शॉर्ट फॉर्ममध्ये याला MS देखील म्हणतात. इन धिस द पर्सेंटेज ऑफ कार्बन इज फ्रॉम 0.15% टू 0.25%. 0.15% ते 0.25% जो आहे तो कार्बन लो कार्बन स्टीलमध्ये असतो. ड्यू टू लेस क्वांटिटी ऑफ कार्बन इज सफिशियंटली सॉफ्ट अँड टॉलरन्स द स्ट्रेन. ओके, कार्बनच्या कमी प्रमाणामुळे हे मटेरियल जे लो कार्बन स्टील आहे ते थोडंफार सॉफ्ट होतं आणि स्ट्रेन देखील याच्यामुळे सहन करण्याची शक्यता ताकद असते. इट कॅन बी पुट इन डिफरंट शेप्स थ्रू फोर्जिंग अँड रोलिंग. बरं, आता याचा आकार बदलू शकतो आपण कशाप्रकारे, फोर्जिंग आणि रोलिंग प्रक्रियेमध्ये आपण या मटेरियलचा आकार बदलू शकतो. दिस इज नॉट व्हेरी हार्ड ऑर स्ट्रॉंग. बरं, हे मटेरियल जे आहे ते खूप काही हार्ड किंवा स्ट्रॉंग नाही आहे. धिस कॅनॉट बी हार्डन्ड ऑर टेम्पर्ड बाय ऑर्डिनरी मेथड्स. इतर कोणत्याही साधारण पद्धतीने याला हार्डनिंग आणि टेम्परिंग करू शकत नाही. नट्स, बोल्ट्स, रिवेट्स, शीट्स, वायर्स, टी आयर्न अँड अँगल आयर्न एक्सेट्रा आर मेड आउट ऑफ इट. बरं, नट, बोल्ट, रिवेट, शीट, वायर आणि टी आयर्न, अँगल इत्यादी मटेरियल जे आहे ते लो कार्बन स्टीलपासून बनवले जाते. पुढचा प्रकार आहे मीडियम कार्बन स्टील. मीडियम कार्बन स्टील. द कार्बन कंटेंट इज फ्रॉम 0.25 टू 0.5%. आधीचं जे होता लो कार्बन स्टील त्यामध्ये 0.15 ते 0.25% कार्बन कंटेंट होता. या ठिकाणी 0.25 ते 0.5% कार्बन कंटेंट आहे. ड्यू टू एक्सेस ऑफ कार्बन इट इज हार्डर अँड टफर दॅन माइल्ड स्टील. ओके, कार्बनचं प्रमाण या ठिकाणी वाढलं आहे, त्यामुळं हे मटेरियल जे आहे ते लो कार्बन स्टील किंवा माइल्ड स्टीलपेक्षा जास्त कठीण आहे. द टेनेसिटी इज मोर. तसेच या मटेरियलचे टेन्साईल प्रॉपर्टी देखील आहे ती जास्त आहे. दिस कॅन बी हार्डन्ड ऑर टेम्पर्ड. या मटेरियलला आपण हार्डनिंग आणि टेम्परिंग करू शकतो. व्हेरियस थिंग्स आर मेड बाय फोर्जिंग अँड रोलिंग. तसेच या मटेरियलला फोर्जिंग आणि रोलिंग करून
आणखी काही मटेरियल ह्याच्यापासून किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात. धिस इज यूज्ड फॉर मेकिंग हाय टेन्साईल ट्यूब्स. या मटेरियलचा उपयोग आपण टेन्साईल ट्यूब बनवण्यासाठी करू शकतो, वायर्स बनवण्यासाठी करू शकतो, ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स किंवा शेतकी अवजारे काही बनवू शकतो आपण, कनेक्टिंग रॉड्स, गाड्यांमधले कनेक्टिंग रॉड्स बनवू शकतो, कॅम्पशाफ्ट, स्पॅनर्स आणि पुलीस इत्यादी आपण मटेरियल आपण मीडियम कास्ट आयर्नपासून बनवू शकतो. नेक्स्ट आहे हाय कार्बन स्टील. इट हॅज कार्बन कंटेंट फ्रॉम 0.5% to 1.5%. ओके, तर याच्यामध्ये माइल्ड स्टील आणि मीडियम कार्बन स्टीलपेक्षा जास्त कार्बन कंटेंट आहे, जो आहे 0.5% ते 1.5%. इट इज व्हेरी हार्ड अँड विअर्स लिस्ट. हे मटेरियल जे आहे ते खूप हार्ड आहे आणि विअर्स लिस्ट, याचं झीज जे आहे ते कमी होते. लिस्ट म्हणजे कमी, विअर म्हणजे झीज. धिस कॅन बी हार्डन बाय हीट ट्रीटमेंट. याला आपण हीट ट्रीटमेंटने आणखीन हार्ड करू शकतो. धिस कॅन निदर बी कास्ट नॉर रोल्ड. याला कोणत्याही प्रकारे कास्टिंग आणि रोलिंग करता येत नाही. दिस इज व्हेरी हार्ड अँड टफ. इट ॲक्वायर्स परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ओके, हाय कार्बन स्टीलला आपण चुंबकीय बनवू शकतो व ते देखील कसे कायम स्वरूपामध्ये याच्यामध्ये चुंबकत्व येतं. दिस इज यूज्ड फॉर मेकिंग पॉइंटेड टूल्स. या मटेरियलपासून पॉइंटेड टूल्स म्हणजेच कटिंग टूल, तसेच स्प्रिंग, पंप, फाईल्स, कटलरीज म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणारे कटिंगचं सामान, कोल्ड चिझल्स, प्रेस, डाय इट्सेट्रा बनवू शकतो. ओके, आतापर्यंत आपण स्टील बघितले. स्टीलचे प्रकार लो कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. नेक्स्ट आहे अलॉय स्टील. पहिला प्रकार होता प्लेन स्टील, दुसरा प्रकार आहे अलॉय स्टील. आता अलॉय स्टील म्हणजे काय ते पाहूया. व्हेन द स्टील इज मिक्स्ड विथ अदर मेटल्स लाईक वायनोलियम, मॅंगनीज, टंगस्टन एटसेट्रा, इट इज कॉल्ड ॲन अलॉय स्टील. व्हॅनोलियम, मॅंगनीज आणि टंगस्टन हे 3 प्रकारचे मटेरियल जर मिक्स केले गेले स्टीलमध्ये तर त्यांना आपण अलॉय स्टील बोलतो आहे. अलॉय स्टील हॅज प्रॉपर्टीज ऑफ इट्स इन्ग्रेडियंट्स. बरं, आता ह्या अलॉय स्टीलमध्ये जे आपण मटेरियल मिक्स केलं आहे मेटल्स, त्या मेटल्सची प्रॉपर्टी देखील त्यामध्ये येते. अलॉय स्टीलचे प्रकार 2. पहिला आहे लो अलॉय स्टील, दुसरा आहे हायर अलॉय स्टील. लो अलॉय स्टील म्हणजे काय? बिसाइड्स कार्बन अदर मेटल्स आर लेसर क्वांटिटी. कार्बनपेक्षा लो अलॉय स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण अधिक आहे व बाकीचे जे मटेरियल मिक्स केलं आहे, मेटल्स मिक्स केले आहे, त्यांचं प्रमाण आहे ते कमी असते. इट्स टेन्साईल स्ट्रेंथ इज मोर. या मटेरियलची टेन्शन घ्यायची प्रॉपर्टी जी आहे, टेन्शन लोड घ्यायची प्रॉपर्टी जास्त आहे. द वेल्डिंग कॅन वर्क ऑन इट. या मटेरियलला वेल्डिंग होऊ शकते लो अलॉय स्टीलला. धिस कॅन ऑल्सो बी हार्डन्ड अँड टेम्पर्ड. याच्यावरती हार्डनिंग आणि टेम्परिंगची प्रक्रिया करता येते. इट इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग व्हेरियस पार्ट्स ऑफ ॲन एरोप्लेन अँड कॅम्पशाफ्ट. ओके, याचा वापर आपण कुठे करतो आहे? एरोप्लेनचे पार्ट्स बनवण्यासाठी आणि कॅम्पशाफ्ट व्हेकल्समध्ये. बी अलॉय स्टीलचा दुसरा प्रकार आहे हाय अलॉय स्टील. बिसाइड्स कार्बन इट हॅज अ हाय पर्सेंटेज ऑफ मेटल्स हायर दॅन लो स्टील अलॉय. दिस इज क्लासिफाईड इंटू फॉलोइंग टाईप्स. ओके, हाय अलॉय स्टीलमध्ये कार्बनचा प्रकार किंवा कंटेंट जो आहे तो कमी आहे व मिश्र धातूचा प्रकार आहे तो प्रमाण आहे ते जास्त आहे. त्याचे प्रकार काय आहेत ते पाहूया. पहिला आहे हाय स्पीड स्टील. हाय स्पीड स्टील इट ऑल्सो कॉल्ड हाय टंगस्टन alloy steel because it has more quantity of tungsten. ह्याच्यामध्ये टंगस्टन या धातूचं प्रमाण आहे ते जास्त आहे. अकॉर्डिंग टू क्वांटिटी ऑफ टंगस्टन इट इज क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. टंगस्टन, क्रोमियम आणि व्हॅनेडियम हे 3 मेटल्स आपण हायस्पीड स्टीलमध्ये वापरले आहेत. त्यामध्ये टंगस्टनचे प्रमाण सुरुवातीला 22% आहे, नंतर 18% आहे व नंतर आहे ते 14% आहे. बाकी यावेळी कार्बनचा कंटेंट आहे तो प्रत्येक वेळी वाढत गेलेला आहे. ह्या ठिकाणी दाखवलं नाही आहे पण स्टीलमध्ये कार्बन कंटेंट देखील महत्त्वाचा आहे. कटिंग टूल्स आर मेड
out of it because it is very hard but becomes soft at low critical temperature. ओके, हे मटेरियल जे आहे ते खूप हार्ड आहे, पण ह्याचं लो क्रिटिकल टेम्परेचर ठराविक तापमानाला पोहोचले की त्याच्या लोअर टेम्परेचरला ते मटेरियल सॉफ्ट बनते आहे. दिस टेम्परेचर इज रेज्ड आउट ऑफ कटिंग प्रोसेस ऑफ टूल, देन द कटिंग टूल बिकम्स युजलेस अँड इज अनफिट फॉर वर्क. ओके, आता या ठिकाणी होते काय की या मटेरियलला कटिंग टूल म्हणून वापरत असताना त्याचं तापमान वाढल्यानंतर हे मटेरियल आहे ते वापरण्यास अयोग्य बनते. बट ड्यू टू हाय पर्सेंटेज ऑफ टंगस्टन इट कीप्स वर्किंग अप टू हायर टेम्परेचर. पण यामधील टंगस्टनच्या प्रमाणामुळे हे मटेरियल आहे ते जास्त वेळ काम करू शकते. इट इज यूज्ड फॉर कटिंग टूल्स, ड्रिल्स, कटर्स, रिमर्स, हॅकसॉ, ब्लेड्स एक्सेट्रा. ओके, हायस्पीड स्टील जे आहे ते कोणत्या ठिकाणी वापरलं जातं तर कटिंग टूल्समध्ये वापरतो, ड्रिल्समध्ये वापरतो, कटर्समध्ये वापरतो, रिमर्समध्ये वापरू शकतो. हॅकसॉ ब्लेड देखील आपण हायस्पीड स्टीलपासून तयार करतो. नेक्स्ट आहे निकेल स्टील. इन दिस 0.3% कार्बन अँड 0.25 to 0.35% निकेल इज प्रेझेंट. ओके, यामध्ये निकेल वापरलेलं आहे निकेल स्टीलमध्ये. ड्यू टू निकेल इट्स टेन्साईल स्ट्रेंथ, इलास्टिक लिमिट अँड हार्डनेस इन्क्रीज्ड. निकेल या मेटलमुळे स्टीलचा टेन्साईल स्ट्रेंथ आणि इलास्टिक लिमिट जे आहे ते वाढत आहे, तसेच हार्डनेस देखील वाढतो. इट डज नॉट कॅच रस्ट. ओके, निकेल स्टील जे आहे ते रस्ट कॅच करत नाही. रस्ट म्हणजे काय तर गंजणे. निकेल स्टील आहे ते गंजणार नाही आहे. इट्स कटिंग रेजिस्टन्स increases 6 times more than plain carbon and steel due to 0.35% of nickel present. ओके, याच्यामध्ये निकेल स्टीलमध्ये निकेलचं प्रमाण वाढल्यामुळे या मटेरियलचा कटिंग रेजिस्टन्स जो आहे तो 6 पट वाढतो. म्हणजेच काय, हे मटेरियल लवकर कट होत नाही. दिस इज यूज्ड फॉर मेकिंग रिवेट्स, पाइप्स, ॲक्सल शाफ्ट, पार्ट्स ऑफ बसेस अँड एरोप्लेन. त्यामुळे याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. इफ 5% ऑफ कोबाल्ट इज मिक्स्ड विथ 30 to 35% ऑफ निकेल इट बिकम्स इन्वार स्टील. ओके, आता निकेल स्टीलमध्ये जर आपण 5% कोबाल्ट ॲड केले व निकेलचं प्रमाण जे आहे ते 30 ते 35% केले तर त्यापासून जे निकेल स्टीलपासून जे नवीन स्टील बनतं आहे त्याचं नाव आहे इन्वार स्टील, किंवा तो प्रकार काय आहे इन्वार स्टील. आता हा इन्वार स्टील जो आहे इट इज मेनली यूज्ड फॉर मेकिंग प्रेशियस इन्स्ट्रुमेंट. याचा वापर जो आहे तो अतिशय महागड्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. प्रेशियस म्हणजेच काय, महागडे वस्तू बनवण्यासाठी आपण इन्वार स्टीलचा वापर करू शकतो. तसेच हे देखील गंजत नाही. नेक्स्ट आहे व्हॅनेडियम स्टील. इट कंटेन्स 1.5% कार्बन अँड 12.5% टंगस्टन. व्हॅनेडियम स्टीलमध्ये कार्बन आहे 1.5%, टंगस्टन आहे 12.5%, क्रोमियमचं प्रमाण आहे 4.5% आणि व्हॅनेडियमचं प्रमाण आहे 5% अँड 5% कोबाल्ट. इट्स इलास्टिक लिमिट, टेन्साईल स्ट्रेंथ अँड डक्टिलिटी इज मोर. या मटेरियलचे इलास्टिक लिमिट जे आहे म्हणजेच मटेरियलवरती टेन्शन लोड आल्यानंतर एका ठराविक लिमिटला मटेरियलवरचा लोड काढला की ते पुन्हा आहे त्या ओरिजिनल स्टेटला येते. तर ते इलास्टिक लिमिट जे आहे ते ज्या मटेरियल स्टीलचे जास्त आहे. टेन्साईल स्ट्रेंथ चांगली आहे व डक्टिलिटी देखील योग्य आहे. इट हॅज स्ट्रेंथ टू बिअर शार्प जर्क्स. ओके, हे मटेरियल जे आहे ते अतिशय जोरात झालेला आघात आहे तो सहन करू शकते. इट इज मेनली यूज्ड टू मॅन्युफॅक्चर ऑफ टूल्स. याचा उपयोग जो आहे तो टूल्स बनवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे मॅंगनीज स्टील. इट इज ऑल्सो कॉल्ड स्पेशल हाय अलॉय स्टील. इट कंटेन्स 1.6 to 1.9% ऑफ मॅंगनीज. मॅंगनीज स्टीलमध्ये 1.6 ते 1.9% मॅंगनीज वापरले जाते. अँड 0.4 to 0.5% ऑफ कार्बन. कार्बन आणि मॅंगनीजचा वापर हा मॅंगनीज स्टीलमध्ये केला जातो आहे. इट इज हार्ड अँड लेस विअर. हे मटेरियल हार्ड आहे व लवकर झिजत नाही. इट इज नॉट अफेक्टेड बाय मॅग्नेट. मॅग्नेट स्टीलवरती मॅग्नेटचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणजेच हे मटेरियल जे आहे ते अचुंबकीय आहे.
इट इज यूज्ड इन ग्राइंडर्स अँड रेल पॉईंट्स. याचा वापर आपण ग्राइंडरमध्ये आणि रेल पॉईंट्समध्ये करू शकतो. नेक्स्ट आहे प्रकार स्टेनलेस स्टील. अलॉंग विथ आयर्न इट कंटेन्स 0.2% टू 90.6% कार्बन. स्टेनलेस स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण आहे ते 90.6% आहे, लक्षात घ्या. 12 to 18% क्रोमियम, 8% निकेल अँड 2% ऑफ मॉलिब्डेनियम. इट इज यूज्ड फॉर मेकिंग नाईव्ज, सिझर्स, अटेन्सिल्स, पार्ट्स ऑफ एरोप्लेन, वायर, पाईप्स अँड गिअर एट्सेट्रा. स्टेनलेस स्टीलचा वापर नाईव्ज म्हणजेच चाकू, सिझर कात्रे, अटेन्सिल्स भांडी, पार्ट्स ऑफ एरोप्लेन विमानाचे भाग, वायर आणि पाईप आणि गिअर बनवण्यासाठी केला जातो. प्रॉपर्टीज ऑफ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलचे काही प्रॉपर्टी या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे हाय करोजन रेजिस्टन्स. गंज लवकर चढत नाही किंवा गंजत नाही ते. हाय क्रायोजेनिक टफनेस, हायर वर्क हार्डनिंग रेट, हायर हॉट स्ट्रेंथ, उष्णतेला देखील चांगल्या प्रकारे टॉलरेट करत आहे. हायर डक्टिलिटी, हायर स्ट्रेंथ अँड हार्डनेस, मोर अट्रॅक्टिव्ह ॲपिरन्स. दिसायला देखील हे स्टेनलेस स्टील किंवा आहे ते चांगलं आहे. लोअर मेंटेनन्स, तसेच त्याचा मेंटेनन्स जो आहे तो कमी आहे. सिलिकॉन स्टील. इट कंटेन्स 14% ऑफ सिलिकॉन. सिलिकॉन स्टीलमध्ये 14% सिलिकॉनचं प्रमाण आहे. इट युजेस आर मल्टीफेरस अकॉर्डिंग टू पर्सेंटेज ऑफ silicon, 0.5 to 1% of silicon, 0.7 to 0.95% of manganese. Mixture is used for construction work. 2.5 to 1.4% silicon content mixture is used for manufacturing electric motors, generator, lamination of transformers. In chemical industries, 14% silicon content mixture is used. सिलिकॉनचं प्रमाण जे आहे ते प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बदलत आहे. त्याच्या गरजेनुसार कन्स्ट्रक्शन वर्क असेल तर त्या ठिकाणी स्टीलमध्ये सिलिकॉनचं प्रमाण ते 0.7 to 0.95% आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचं जे ऑपरेशन आहे त्या ठिकाणी सिलिकॉनचं प्रमाण ते 2.4 ते 4% आहे. आणि केमिकल फॅक्टरीमध्ये सिलिकॉनचं प्रमाण आहे ते 14% पर्यंत वापरलेलं आहे. नेक्स्ट आहे कोबाल्ट स्टील. High carbon steel contains 5 to 35% of cobalt. Toughness and tenacity is high. कोबाल्ट या मटेरियलच्या ॲडिशनमुळे स्टीलमध्ये टफनेस वाढतो. इट हॅज मॅग्नेटिक प्रॉपर्टी देअरफॉर युज्ड टू मेक परमनंट मॅग्नेट. याचा वापर परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी देखील केला जातो. नेक्स्ट आता मटेरियल बिटवीन आयर्न, स्टील, ॲलॉय अँड कार्बन. आता या ठिकाणी प्रत्येकातला फरक सांगितलेला आहे, नीट पहा. डिफरन्स बिटवीन आयर्न अँड स्टील. फॉर्मेशन, प्युअर सबस्टन्स. आयर्न जो आहे तो प्युअर सबस्टन्स आहे, हा ओरिजिनल आहे. स्टील काय आहे, मेडअप ऑफ आयर्न अँड कार्बन. स्टील जो आहे तो कार्बन आणि आयर्नपासून बनलेला असतो. हे झालं त्याचे जडणघडण, कशा प्रकारे बनतो. टाईप्स. आयर्नचे काय टाईप आहेत, पहिला आहे कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील. स्टीलचे काय टाईप आहेत, स्टीलचे टाईप आहेत कास्ट स्टील, कार्बन स्टील आणि अलॉय स्टील. नेक्स्ट रस्टिंग, गंजणे. आयर्न जे आहे ते क्विकली गेट्स ऑक्सिडाइज्ड अँड रिझल्ट इन रस्ट. आयर्न जे आहे ते गंजतं आणि वरती ऑक्सिडेशनमुळे हे प्रक्रिया होते. स्टील जे आहे ते हॅव डिफरंट एलिमेंट्स दॅट प्रोटेक्ट फ्रॉम रस्टिंग. स्टीलमध्ये आता आपण कोबाल्ट, निकेल इत्यादी आपण मटेरियल वापरतो आहे, त्यामुळे ते लवकर गंजत नाही किंवा त्याचं प्रोटेक्शन होतं गंजण्यापासून. 4 सरफेस. पृष्ठभाग कसा आहे आयर्नचा, इट्स सरफेस इज रस्टी. ज्यावेळी आपण नेहमी लोखंड पाहिल तो पृष्ठभाग जो आहे वरचा तो नेहमी गंजल्यासारखा दिसतो. स्टीलचा जो पृष्ठभाग आहे इट्स सरफेस स्टेज शायनी. स्टीलचा पृष्ठभाग जो आहे नेहमी कसा असतो, शायनी असतो, चकाकणारा असतो, कधीही तो गंजल्यासारखा दिसत नाही. युसेज, वापर कुठे कुठे होतो आहे, यूज्ड इन बिल्डिंग टूल्स अँड ऑटोमोबाईल्स. आयर्नचा वापर बिल्डिंगचे बिल्डिंग्समध्ये होतो, टूल्समध्ये होतो आणि ऑटोमोबाईल्समध्ये देखील करतो आपण, म्हणजेच गाड्यांमध्ये. स्टील जो आहे स्टीलचा वापर यूज्ड इन बिल्डिंग्स, कार,
railways and automobiles. नेक्स्ट एक्झिस्टन्स कुठं आहे स्टीलचा किंवा लोखंडाचा. पहिला लोखंडाचा बघूया. अवेलेबल इन नेचर हॅज टू बी फॉर्म्ड, म्हणजेच स्टील जे आहे ते हॅज टू बी मेड, हे बनवलं जातं आहे. आणि आयर्न जो आहे तो अवेलेबल इन नेचर, हा नैसर्गिकरित्या अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. या ठिकाणी स्टील प्लांट्स इन इंडिया सांगितलं आहे. भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी स्टीलचे प्लांट्स आहेत ते प्लांट्सची नावे. टाटा आयर्नचा प्लांट आहे बिहारमध्ये. इंडियन आयर्न स्टीलचा प्लांट आहे वेस्ट बंगालमध्ये. विश्वेश्वरय्या आयर्न स्टीलचा प्लांट आहे कर्नाटकामध्ये. भिलाल स्टील प्लांट छत्तीसगडमध्ये आहे. दुर्गापूर स्टील प्लांट वेस्ट बंगाल. अलाय स्टील प्लांट वेस्ट बंगाल. बोकारो स्टील प्लांट बिहार. रौरकेला स्टील प्लांट ओरिसा. सालेम स्टील प्लांट तामिळनाडू. विशाखापट्टणम स्टील प्लांट आंध्र प्रदेश. पेपर MCQ मध्ये हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कास्ट आयर्न, माइल्ड स्टील अँड स्टील. आत्तापर्यंत जे आपण कॉम्पोजिशन बघितलं सर्व, कोणत्या मटेरियल कास्ट आयर्नमध्ये कार्बनचं प्रमाण किती, माइल्ड स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण किती, स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण किती, ह्या सर्वांचं कंपॅरिझन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण एकदा या ठिकाणी नजर फिरवून घ्या. याच्या पुढे फरक आहे फेरस मेटल आणि नॉन फेरस मेटलमध्ये. फेरस मेटल्स, नॉन फेरस मेटल्स. फेरसमध्ये आयर्न कंटेंट इज मोर, नॉन फेरसमध्ये आयर्न कंटेंट इज मिसिंग. फेरस म्हणजे काय, लोह धातू, आणि नॉन फेरस म्हणजे ज्याच्यामध्ये लोखंड नाही अशा प्रकारचे धातू. दुसरा फरक आहे द मेल्टिंग पॉईंट इज हाय. फेरस मेटलचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो उच्च प्रमाणात असतो किंवा अधिक असतो. नॉन फेरस मेटलचा मेल्टिंग पॉईंट आहे तो कमी असतो. तिसरा आहे दिस इज ब्राऊन अँड ब्लॅक कलर. लोह धातू जे आहे ते दिसायला चॉकलेटी किंवा ब्लॅक कलरमध्ये असतात. नॉन फेरस मेटल्स दिस इज डिफरंट कलर, यांचे कलर आहेत ते वेगवेगळे असतात. फेरस मेटल्स धिस कॅचेस रस्ट. लोह धातू जे आहेत, लोहयुक्त धातू, त्यांना गंज पकडतो किंवा ते गंजतात. नॉन फेरस मेटल्स जे आहेत ते धिस डज नॉट कॅचेस रस्ट, त्यांना गंज चढत नाही. फेरस मेटल्स जे आहेत धिस कॅन बी मॅग्नेटाइज्ड, यांना चुंबकत्व देता येतं. नॉन फेरस मेटल्सला चुंबकत्व देता येत नाही किंवा त्यांना चुंबकीय बनवता येत नाहीत किंवा अशा प्रकारचे धातू चुंबकाकडे आकर्षले जात नाहीत. फेरस मेटल्स दिस इज ब्रिटल इन कोल्ड स्टेट. या धातूंना थंड केला असता किंवा थंड वातावरणामध्ये हे ठिसूळ होतात. नॉन फेरस मेटल्स धिस बिकम्स ब्रिटल इन हॉट स्टेट. हे गरम वातावरणामध्ये ठिसूळ होतात. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन कास्ट आयर्न अँड स्टील. कास्ट आयर्नमध्ये कार्बन कंटेंट इज हाय कास्ट आयर्नमध्ये. स्टीलमध्ये कार्बन कंटेंट इज लेस. कार्बन इज इन फ्री स्टेट. स्टीलमधला कार्बन इज मिक्स्ड. मेल्टिंग पॉईंट इज लो कास्ट आयर्नचा. मेल्टिंग पॉईंट हाय स्टीलचा. मेल्टिंग पॉईंट म्हणजे ज्या तापमानाला स्टील वितळतं ते स्टीलचं तापमान जे वितळण्याचं आहे ते जास्त आहे कास्ट आयर्नपेक्षा. चौथा पॉईंट आहे इट कॅनॉट बी मॅग्नेटाइज्ड. कास्ट आयर्नला आपण चुंबकत्व देऊ शकत नाही. स्टीलला इट कॅन बी मॅग्नेटाइज्ड बिकॉज इट इज ब्रिटल कॅनॉट बी फोर्ज्ड. कास्ट आयर्नला आपण फोर्जिंग करू शकत नाही. स्टील कॅन बी फोर्ज्ड, स्टीलवरती फोर्जिंग करू शकतो. कास्ट आयर्न इट रस्ट विथ डिफिकल्टी, ह्याला गंज येतो पण जास्त प्रमाणात नाही. स्टील इट रस्ट क्विकली. कास्ट आयर्न इट कॅनॉट बी वेल्डेड. कास्ट आयर्नला वेल्डिंग करू शकत नाही. स्टील कॅन बी वेल्डेड, याला वेल्डिंग आपण करू शकतो. डिफरन्स बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. धातू आणि अधातूमधला फरक काय आहे. धातू शायनी चमकतात. नॉन मेटल्स डल म्हणजे त्याच्यावरनं प्रकाश परिवर्तन होत नाही किंवा ते चमकत नाही. धातू युजली गुड कंडक्टर्स. धातू जे आहेत ते चांगल्या प्रकारचे कंडक्टर आहेत. कशाचे, ज्याच्यामधून सुवाहकता म्हणता येईल आपल्याला. याच्यामधून उष्णता किंवा इलेक्ट्रिसिटी
वाहून नेऊ शकतो. युजली पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे उष्णता आणि करंट जो आहे तो यातून वाहू शकत नाही. धातू मोस्ट आर डक्टाईल. धातू हे डक्टाईल आहेत. नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल. धातू ओपेक अपोजिट ऑफ ट्रान्सपरंट. ओपेक म्हणजे काय? अपोजिट ऑफ ट्रान्सपरंट. हे ट्रान्सपरंट नाही आहेत. नॉन मेटल्स ट्रान्सपरंट व्हेन ॲज अ थिन शीट. ज्यावेळी हे पातळ किंवा एका लेअरमध्ये काढतो आपण तेव्हा ते ट्रान्सपरंट असू शकतात. मेटल्स मोस्ट आर मॅलिएबल. याच्यावरती हॅम्ब्रिक करू शकतो किंवा याच्यापासून बारीक पत्रा तयार करता येऊ शकतो. नॉन मेटल्स युजली ब्रिटल व्हेन सॉलिड. यांना हे ठिसूळ असतात, सॉलिड स्वरूपामध्ये असतात त्यावेळी. धातू फॉर्म अल्कलाईन ऑक्साईड्स. याच्यावरती ऑक्सिडायझेशन प्रक्रिया होते. नॉन मेटल्स फॉर्म ॲसिडिक ऑक्साइड्स. मेटल्स सोनरस मेक अ बेल लाईक साऊंड व्हेन स्ट्रक. याच्यावरती आघात केला असता रिंगसारखा आवाज येतो. याच्यावरती आघात केला असता कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. उदाहरणार्थ आपली देवळाची घंटा. युजली हॅव 1 to 3 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. ओके, हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. युजली हॅव 4 to 8 व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये 4थ्या ते 8व्या कक्षेपर्यंत इलेक्ट्रॉन्सची संख्या असते. धातू मोस्ट करोड इझिली. ह्यांना गंज लवकर चढतो. अधातूंना गंज चढत नाही. युजली हाय मेल्टिंग पॉईंट. युजली सॉलिड ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट फॉर मर्क्युरी. ओके, हे मटेरियल्स जे आहे यांचा मेल्टिंग पॉईंट जो आहे म्हणजेच काय वितळण्याचा बिंदू गरम केल्यानंतर तो जास्त असतो. पण मर्क्युरी जो आहे तो रूम टेम्परेचरला देखील काय आहे लिक्विड फॉर्ममध्ये असतो. आत्तापर्यंत आपण मेटल्सबद्दल बघितलं. नेक्स्ट आहे पुढचा टिंबरचा पार्ट, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धातू आणि अधातूबद्दल आपण जी माहिती घेतली आहे ती सर्व माहिती आपण एकदा रिवाईज करा, मित्रांमध्ये डिस्कशन करा याच्याबद्दल. ओके, आणि यांच्यामधले पर्सेंटेज जी माहिती आहे पर्सेंटेज पाठ करा किंवा पेपरला MCQला विचारला जातो कोणत्या मटेरियलमध्ये किती पर्सेंटेजमध्ये कार्बन आहे किंवा टंगस्टन निकेल आहे इत्यादी. तसेच हाय कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील, आणखीन लो कार्बन स्टील याचा कार्बन जो कंटेंट आहे जो या ठिकाणी सांगितला आहे हा देखील तुम्ही लक्षात ठेवा. 0.15 ते 1.5% पर्यंत स्टीलमध्ये कार्बन कंटेंट आहे. त्याचे प्रकार लक्षात ठेवा स्टीलचे. त्यानंतर स्मेल्टिंग प्रक्रिया काय आहे, आयर्नपासून पिग आयर्न, पासून कास्ट आयर्न, त्यापासून रॉट आयर्न व स्टील अलॉय कसे बनतात त्याची प्रोसेस लक्षात घ्या. ओके, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत गुड बाय.